नंदलाल धूत यांच्याकडे एक महात्मा 6 वर्षापूर्वी आला. त्यांनी कशी त्यांची कृपा झाली यांच्यावर आपण त्यांच्याकडून महाराज जेव्हा ते महात्मा आला तुमच्या घरी तर त्या तुमच्या घराची अवस्था कशी? गावाचं बांधकाम चालू होतं. गिलावा झालेला नव्हता. संडास बाथरूम काही झालेलं नव्हतं. खिडक्याला दरवाजे नव्हते. पण त्यांनी सांगितलं आपल्याला इथं झोपायचं. हां, मग झोपायचं म्हणलं तर मग आम्ही घंट्यानंतर ताडपत्री आतरून पुन्हा सतरे झाडून गाद्या वगैरे घर सजविलं 2 घंट्यामध्ये आणि पुन्हा रात्री झोपली. त्याच्यानंतर तुमच्या प्रगती कशी झाली? प्रगती नंबर 1 झाली. त्यांनी सगळ्या घरामध्ये येऊन फिरले आणि तिथून आमचं सगळं चांगलं झालं. त्याच्यानंतर एवढी मोठी वास्तू उभी आहे. वास्तू झाली, सगळं झालं. नंबर 1 घर झाला. 3 मजली 3 मजली घर झालं. संसारिक दुसरं काही सुख मिळालं तुम्हाला? सगळं सुख आनंद आहे सगळा. हो, आमच्या मुलाचा आनंद आहे. मेडिकल होलसेल आहे. सगळं सगळं. नातू आमचा हुशार आहे. नात हुशार आहे. हो, सगळं. साम ते तुमचं आता वय किती आहे आणि त्यांची माझं कृपा वय कशी? आहे 71 वर्ष चालू. मग त्यांच्या त्या महात्म्याची कृपा कशी झाली तुमच्यावर? महात्माची कृपा तेव्हापासून झाली. तेव्हापासून आम्ही ह्याच्या देवकार्याला लागलो सारं. हो, भजन कीर्तन सगळे. आमचा ग्रुप चांगला झाला. हो, आणि आमचं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यामधले अंबाजोगाई तालुका उजनी. हां, तिथून आमची सुरुवात झालेली आहे. आता एवढं वय असताना तुम्ही कीर्तनात जाता. तुमच्या इथे सप्ताह चालू आहे. आणखी विशेष म्हणजे आमचा जे सगळं भजनी मंडळ जे आहे 20-25चा ग्रुप, आम्ही त्यांची जे बड्डे वगैरे मानतो. हो, वाढदिवस. आता वाढदिवस करणे, डान्स करणे. काल होळीवंदन झालं. पूर्ण मस्त कलर खेळ, डान्स खेळ, सगळं आनंद घ्यायला. आता उरलेलं आयुष्य कसं जाणार सांगा? आता उरलेलं आयुष्य देवाच्या ह्याच्यानं करते. हां, तेच काय बस परमात्मा. आता दुसरं काय नाही. मुलगा कमावले, सगळं झालं, आनंद झाला. आता जे राहिलेलं आयुष्य देवकार्य झाले. मी परभणीमध्ये खूप भागात फिरलो, मात्र असे ते 3 देव एकत्र आणि एवढं प्रशस्त वातावरण दिसत नाही. हे कसं घडलं आणि काय काय? हे कसं घडलं की आम्ही आलो तेव्हापासून आमचं घर काहीच नव्हतं. जागा घेतली. आमचे जामकर साहेब म्हणून आहेत जिल्ह्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये. त्यांना विचारलं की बाबा हे आम्हाला बांधकाम करायचं. इथं नाल्या वगैरे काहीच नव्हत्या. शिवच खड्डे होते. मग नाल्या झाले, रोड झाले. पुन्हा हे जे समोरचं जे ओपन प्लेस आहे त्यांना आम्ही भरलं सगळ्यांनी. हो, सगळ्यांनी पट्ट्या वगैरे गोळा करून अगोदर भरलं. पहिल्यांदा एक हनुमान मंदिर आणि विठ्ठल मंदिर होतं. पण ते विठ्ठल मंदिर साधं होतं आपलं पत्राचं. पुन्हा ते आम्ही सगळं पट्टी करून आता किती सप्ते झाले? पहिला सप्ताह 2-3 सप्ते झाले. 2-3 सप्ते झाले. रोज भजन कीर्तन दर एकादशीला सगळे भजन, फराळ वगैरे सगळं. रामकृष्ण